हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं रेखा इंडियन मॉम ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? तर सगळ्यांना गुड आफ्टरनून. आणि आता आफ्टरनून जस्ट 12 वाजलेले आहेत आणि आता मी करत आहे ओव्हनमध्ये रोडगे. तर जे आपण गौऱ्या म्हणतात त्या गौऱ्यांवर करत असतो ते वेगळे आणि हे ओव्हनमध्ये वेगळे. तर अशा पद्धतीने करून घेत आहे पटापट. आणि गोल इतक्या नाही करत आहे मी, कारण आतमध्येच टाकायचे आहेत त्या, म्हणून इतकी जास्त गोल करण्याची काही आवश्यकता नाही आहे रोडग्यांसाठी. तर भरभर मी करून घेत आहे. असं नाही की थोडं एकदम स्पीडवर मी थोडासा ठेवलेला आहे फक्त, तसं मी स्पीडमध्येच केलेलं आहे. कारण यासाठी स्पीडमध्ये केलेलं आहे की लेट झालं होतं, 12 वाजले होते आणि आणखी मला भातसुद्धा लावायचा होता. भाजी आणि वरण मी केलं होतं. तर म्हटलं चला पटपट करून घेते, आणि केल्यावर परत अजून शेकून घ्यायलासुद्धा वेळच लागतो, म्हणून स्पीडमध्येच करत होते पटापट. कारण हे वेळेवर ठरवलं होतं मी, आणि हे दळणसुद्धा रोडग्यांचं नव्हतं. तर जे घरी आपलं साधं पीठ असतं, म्हणजे कणिक आणलेलं दळून, ते त्याच्याच मी केले आहेत. भिजवताना ओवा घातला आहे थोडा, आणि ओवा, मीठ आणि थोडं तेल गरम करून टाकलेलं आहे. तर सहसा रोडग्यामध्ये तेल गरम करून टाकतच नाहीत, सहसा म्हणजे टाकतच नाहीत, आम्ही तर नसतो टाकत. पण ते रोडग्याचं दळण असतं, जाड असतं, जाडसर, तेव्हा. तर हे काही जाडसर नव्हतं, मग घरच्याच याचं केलं तर अशा पद्धतीने आता बघा रोडगा मी तुम्हाला दाखवलेला आहे जो आधी बनवला. तर अशा पद्धतीने केले मी पटापट रोडगे. तर आता झाले आहेत माझे रोडगे कंप्लीट. तर आता मी ओव्हनवर ठेवत आहे. बघा आता जस्टच गॅस लावला, असं नाही की आधी प्रीहीट वगैरे नाही केला. तर माहिती आहे, एक एक करून असे सगळे या जाळीवर मी ठेवत आहे, आणि आता त्याला झाकण लावणार आहे.
फक्त एकच हे झालं आहे की ते झाल्यानंतर तुम्हाला दाखवायचं मी जो म्हणजे दाखवण्यासाठी जो शूट केला होता पण नंतरचा तो गलतीने डिलीट झाला. जुने जे ब्लॉग आहेत ते डिलीट करत होती तर कॅमेऱ्यामध्ये जास्त झाले होते तर इतकंच तुम्हाला दाखवता आलं आणि छान असे झाले होते खायला आणि तुम्हाला ते मी दाखवलंसुद्धा होतं की अशा पद्धतीचे झाले म्हणून. पण आता याच्यानंतरच नाही दाखवू शकले. तर चला मग बाय. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करून द्या, शेअर करा. बाय.